ते पत्र जर तुम्ही वाचलं, ते श्लोक जर तुम्ही म्हटलेत, तर 100% ज्या मुलीचं लग्न जमत नाही त्या मुलीचं लग्न जमतं, ज्या मुलाचं जमत नाही त्याचं सुद्धा जमतं. आता सध्या मुलींची अडचण नाही, पण मुलांना फार अडचणी आहे, म्हणून मुलांनी वाचलं तर हरकत नाहीये. रुक्मिणी माता त्या पत्रामध्ये सगळं सविस्तर लिहिते. फक्त 7 श्लोकांमध्ये ते पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये भगवान परमात्म्याला कळवते, हे भगवंता, मी आजपर्यंत तुला बघितलेलं नाहीये, पण तू इतका सुंदर आहे, श्यामसुंदर आहे, तुझ्यावर माझं प्रेम जडलेलं आहे. एवढंच नाही देवा, पण माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न होतंय. नवे नवे त्या शिशुपालाबरोबर माझं लग्न लावून देतात. हा बळजबरीचा विवाह आहे, तो विवाह मला मान्य नाहीये. एका ब्राह्मणाकडे पत्र दिले, तो ब्राह्मण मात्र त्या ठिकाणी गेलाय आणि उद्धवाकडे दिल्याच्या नंतर उद्धवजी ते पत्र भगवान श्रीकृष्णाला देतात. हे पत्र तुमच्या करता आलेलं आहे. उद्धवाला सांगितलं, हे पत्र तुम्हीच मला वाचून दाखवा. अहो, हे प्रेमपत्र आहेत, मी कसं वाचू? साग बाई हरिविन धीर धरू, कसाग बाई हरिविन धीर धरू, कसाग बाई हरिविन धीर धरू. ते 7 श्लोकांचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये रुक्मिणी माता अशी सविस्तर लिहिते. आणि तुम्हाला एक सांगू का, ज्या मुलीचं लग्न जमत नाही ते रुक्मिणीचं पत्र आजही युट्यूबवर सर्च केलं ना, तर ते 7 श्लोकांचं पत्र येतं. ते पत्र जर तुम्ही वाचलं, ते श्लोक जर तुम्ही म्हटलेत, तर 100% ज्या मुलीचं लग्न जमत नाही त्या मुलीचं लग्न जमतं, ज्या मुलाचं जमत नाही त्याचं सुद्धा जमतं. आता सध्या मुलींची अडचण नाही, पण मुलांना फार अडचणी आहे, म्हणून मुलांनी वाचलं तर हरकत नाहीये. पण ऐका, ते पत्र वाचलं भगवान परमात्म्याने आणि मग परमात्म्याने विचार केला की आता रुक्मिणीचं लग्न शिशुपालाबरोबर होईल, मग आता काय करायला पाहिजे. भगवान परमात्म्याने कुठलाही विचार न करता स्वतः भगवान परमात्मा त्या देवीच्या मंदिरात गेलेत. त्या कात्यायनी मंदिरामध्ये जिथं रुक्मिणी माता उभ्या होत्या तिथं गेलेत आणि रुक्मिणी मातेचा हात धरला आणि मात्र त्या ठिकाणी रुक्मिणीचं हरण केलं. आणि मग रुक्मिणी मातेशी विवाह करायचा म्हणून भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन गेलेत. आणि मग आता दोघांचा विवाह आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे ते आमच्या रुक्मिणी मासाहेबांचं आणि भगवान श्रीकृष्णाचं. सगळ्यांनी तिकडे बघा, सुंदर भजन म्हणतील आता ऐका.